हा जो प्रश्न समोर होता कचरा आणि हा खूप सोसायटीजचा प्रश्न होता, तर त्याच्यावरती आपण काम करू हे उद्दिष्ट ठेवून सुरू केलं होतं. पण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा असा होता की कचरा ही निग्लेक्टेड गोष्ट आहे किंवा ती आपल्या घरातनं बाहेर गेली त्याचं पुढे काय होतं याच्याशी कुणाला देणं घेणं नसतं. आणि त्यामुळे त्याच्यावर काम करायला इंटिग्रेशनमध्ये लोक तयार नव्हते या सगळ्याला. तर लोकांना प्रोडक्ट हवं होतं ह्याच्यामध्ये की कचऱ्याचं आपोआप काहीतरी होईल आणि मला काही करायला लागणार नाही. आणि या भूमिकेमध्ये प्रोडक्ट डिलिव्हरी करणं हा अजेंडा होता, ज्याच्यामध्ये कॉर्पोरेशन किंवा वेगळ्या संस्था त्याच्यावरतीच भर देत होते. तर बरेच असे इक्विपमेंट्स निघाले की ड्रम सिस्टीम, छोटे टेरेसमध्ये तुमचं तुम्ही गार्डन असेल तर कचऱ्यापासून खत तयार करणे, हे साधारण एक 2011-12च्या आसपास बरंच स्प्रेड होत होतं. आम्ही पण त्याच्यामध्ये काम सुरू केलं की आपल्याला जर कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपण हे असं इक्विपमेंट करावं आणि त्याचा प्रश्न सोडवू शकतो. पण जसं जसं काम करायला गेलो तसं लक्षात आलं की ते इक्विपमेंट जे वापरतायत लोक, त्यांचं त्याच्यामध्ये इंटिग्रेशन दिसत नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ ते जे ॲक्च्युअल प्रोसेसिंग होतं ते आउटसोर्स करायचे आहे, तर मेड, वॉचमन किंवा कोणाला तरी, ज्यांचं प्रोसेसिंगमध्ये इंटिग्रेशन नव्हतं आणि ते फेल व्हायचं. ते फेल झाल्यावर सगळ्या गोष्टी प्रोडक्टवर बँग ऑन व्हायच्या की हे प्रोडक्ट बरोबर नाही आहे. आणि मग लक्षात आलं की ह्याच्यात अवेअरनेस कमी आहे, ह्याच्यात इंटिग्रेशन कमी आहे, ह्याच्यात जागेचे प्रश्न आहेत, तर ह्याच्यावर काय उत्तर काढता येईल. सो प्रोडक्ट नुसतं विकून डिलिव्हरी करून बिझनेस करून हा प्रश्न सुटणार नाही. सो आम्ही नेक्स्ट स्टेप असं काम केलं की प्रोडक्ट डिलिव्हर केलं आणि सर्व्हिस पण दिली. म्हणजे एक वस्ती होती जहांगीर वस्ती म्हणून हडपसरला, तिथे पायलट प्रोजेक्ट केलं 20 kgs पर डेचं. त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट दिलं ड्रम सिस्टीम आणि 6 महिने त्याचं पूर्ण सर्व्हिस दिली प्रोसेसिंगची. आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर आम्ही हँडओव्हर केलं. मग हँडओव्हर केल्यावर लक्षात आलं की त्यांना मॉनिटरिंगची आवश्यकता होती किंवा ह्याचं जे कंपोस्ट तयार होतं त्याचं मार्केटमध्ये तेवढा फ्लो नाही आहे, ज्याची व्हॅल्यू जमिनीत जास्त आहे पण बाजारामध्ये ती तेवढी नाही आहे. तर त्याचं पुढे काय करायचं, ते विकून द्या किंवा त्याच्यामधनं कॅशबॅक येते का व्हायबिलिटीसाठी, हे सगळे प्रश्न समोर दिसत होते. सो असं लक्षात आलं की एंड टू एंड जोपर्यंत आपण सोल्युशन करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही. आणि दॅट्स वाय वी केम अप टू अ सोल्युशन की कम्युनिटी कंपोस्टिंग करावं, की जिथे लोकांनी फक्त सेग्रिगेशनचा त्याच्यामध्ये रोल घ्यावा. पुढे रोज जाऊन प्रोसेस करणं हे जबाबदारी अवघड आहे सध्याच्या काळामध्ये. जिथे पोळीला वगैरे सुद्धा मेड येत असतील तर त्या केसमध्ये कंपोस्टिंग घरच्या घरी करणं थोडंसं डिफिकल्ट वाटतं मासेससाठी. क्लासेससाठी ते उत्तर आहे, पण आमचा फोकस मासेससाठीच होता. सो तिथे कम्युनिटी कंपोस्टिंग हे आम्ही अजेंडा दोघांनी मिळून ठेवला.